रिझल्ट आलाय. हा रिझल्ट कशाचा UPS काय झालं बघा हा बघा. हां आला येस. काय झालं म्हणतो 100% फेल. हा सुपर टफ होतं यावरचं. जाऊ दे काय होतं एक्सपिरियन्स तर भेटला पण चेक करायला 100% फेल. सुपर टफ. बघण्याच्या अगोदर कसं म्हणू शकतोस रे अगोदर बघूनच म्हणायचं नाही हे धरणा करायलात लय लोक. अच्छा ह्या वर्षीचं पेपर फुल टफ होतं म्हणून मग काय होय चल रद्द करून टाकावं म्हणायला. ह्या वर्षीचं लय जण ना तू कोचिंग केलास ना वाचलास तुझ्या लग्नाच्या ह्याच्यात तर कुठून पास होशील सांग बरं एक्सपिरियन्स आले तेवढंच अजून पुन्हा लिहायचं कोशिश करत राहायचं 100% तर फेल होत नाहीस तू 75% तेवढंच काय झालं आलं सासरू कोणचं पास झालं तरी किती चांगलं होईल बाबा पास झालं तर मेन्स आहे अजून इंटरव्ह्यू आहे. होतंय त्याला काय कोचिंग घ्यायचं पास होण्याला महत्त्व आहे अगोदर स्टेप बाय स्टेप होते टफ होता ह्या बारचा पेपर होय लय टफ होता. व्हेरी रेअर. आता नंतर कधी एक्झाम राहते ऑक्टोबरमध्ये हे पास झालं तर होशील असं वाटतं होशील वाटलं नाही लय टफ होता एक्झाम. होतंय रे आपलं लक असलं ना त्या टायमाला माहिती येते पण त्या एक्झाम लावली बघ त्याच्यावर हे सगळे बघतात. नको. नको नको हे गुप्ता आहे. तुम्ही कशाला सगळे बघायला नाही झालं. नॉट पास आलंय नाला जायचं काय अभ्यास केलतास का तू होय मग एक बी सब्जेक्ट निघाल नाही सब्जेक्ट नसतं हे एकच सगळे सब्जेक्ट राहते एकच पेपरमध्ये. हां ठीक आहे लिहूला म्हणून आहे ना तेवढंच बस काय होत नाही
जुळव्याचा डब्बा झाला का? हां मग लय रातना दिवस अभ्यास करतात बघलो. आपण जॉब करत करत सगळ्या घरच्या जिम्मेदाऱ्या करत करत केल्यावर पुढच्या टायमाला ट्राय करायचं होतं.